नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 आणि 14 फेब्रुवारी या दोन दिवसाचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी। भारतातील पहिला संगीतमय रस्ता, तर बघा भारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे उद्घाटन महाराष्ट्रातील मुंबई येथे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवर करण्यात आलेले आहे। महत्त्वाचा प्रश्न असणार आहे बघा, भारतातील पहिला संगीतमय रस्ता महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी कोणत्या रोडवरती? तर कोस्टल रोडवरती। कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। तर या रोडवरती भारतातील पहिला संगीतमय रस्त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। या प्रकल्पाचे लोकार्पण 11 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले। हा सुमारे 500 मीटर लांबीचा संगीतमय पट्टा नरीमन पॉइंट ते वरळी दरम्यानच्या उत्तर मार्गिकेवर आहे। नरीमन पॉइंटवरून वरळीकडे जाताना जो रोड आहे त्या रोडवरती हा संगीतमय रस्ता बनवण्यात आलेला आहे। 500 मीटर लांबीचा आहे। माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या वतीने हा बनवण्यात आलेला आहे। वाहन 60 ते 80 किलोमीटर पर तास वेगाने चालवल्यास टायर्सच्या घर्षणामुळे जय हो या गाण्याची धून ऐकू येणार आहे। जय हो हे गाणे स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील असून त्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे। संगीतकार AR रहमान यांनी ते संगीतबद्ध केलेले आहे। तर बघा, वाहन 60 ते 80 किलोमीटर पर तास वेगाने चालवले तर मग त्या रस्त्यावरती जय हो या गाण्याची धून वाजणार आहे। या प्रकल्पासाठी हंगेरीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून सुमारे 6.21 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत। या रस्त्याचा मुख्य उद्देश चालकांना वेग राखण्यास प्रोत्साहन देणे, शिस्तबद्ध ड्रायव्हिंग वाढवणे आणि प्रवास अधिक आकर्षक बनवणे हा आहे। तर भारतातील पहिला संगीतमय रस्ता महाराष्ट्रातील मुंबई येथील कोस्टल रोडवरती तयार करण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत पथदर्शी म्हणजेच पायलट जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेशमधील बालाघाट। भारत सरकारने 31 मे 2023 रोजी सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेला मंजुरी दिलेली होती। या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्हा याची पायलट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे। पथदर्शी प्रकल्पांतर्गत बालाघाट जिल्ह्यातील परसवाडा येथील बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी सोसायटीमध्ये 50 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधण्यात आले आहे। या प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2024 रोजी केले। प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प देशातील 11 राज्यातील 11 प्राथमिक कृषी पतसंस्थांमध्ये राबवला जात आहे। या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्हा येथील नेरी पांगली प्राथमिक कृषी पतसंस्थेचा समावेश करण्यात आलेला आहे। या योजनेचा मुख्य उद्देश लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी धान्य साठवणूक क्षमता वाढवणे आणि कापणीनंतरचे नुकसान कमी करणे हा आहे। या योजनेमुळे ग्रामीण भागात गोदाम सुविधा उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे। तर बघा, मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्हा हा जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेअंतर्गत पायलट जिल्हा म्हणून निवडण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, थान्यानाथन सी या कोणत्या राज्यातील पहिल्या 100% दृष्टीहीन न्यायाधीश बनले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ। थान्यानाथन सी या केरळमधील पहिल्या 100% अंध न्यायाधीश बनणार आहेत। तसेच त्या भारतातील पहिल्या महिला अंध न्यायाधीश असणार आहेत। त्यांची निवड केरळ उच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या मुन्सिफ मॅजिस्ट्रेट भरती परीक्षेत झालेली आहे। न्यायिक परीक्षेत अपंग प्रवर्गात त्यांनी अव्वल स्थान मिळवलेले आहे। 34 वर्षीय धान्या या मूळच्या कोझिकोड येथील असून गेली 10 वर्ष त्या जिल्हा न्यायालयात वकिली करत आहेत। त्यांनी कोझिकोड येथील शासकीय विधी महाविद्यालयातून LLB पदवी प्राप्त केली आहे। त्या देशातील दुसऱ्या 100% अंध न्यायाधीश ठरणार आहेत। बघा, देशातील पहिल्या महिला दृष्टीहीन न्यायाधीश असणार आहेत आणि देशातील दुसऱ्या व्यक्ती ठरणार आहेत। मग पहिली व्यक्ती कोण आहे? तर 2013 मध्ये राजस्थानचे ब्रह्मानंद शर्मा हे भारतातील पहिले अंध न्यायाधीश बनले होते। जगातील पहिले 100% अंध न्यायाधीश म्हणून सर जॉन अँथनी वॉल UK जे आहेत तर त्यांना ओळखले जाते। 2023 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 100% अंध व्यक्तींना न्यायिक सेवेत प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या भारतीय छायाचित्रकाराला नॅशनल जिओग्राफिक 2026 कॅलेंडरमध्ये स्थान मिळाले आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रम्या श्रीराम।
रम्या श्रीराम यांना नॅशनल जिओग्राफिक 2026च्या अधिकृत कॅलेंडरमध्ये स्थान मिळालेले आहे. रम्या श्रीराम या चेन्नईच्या आहेत. त्यांनी नेट जिओ इंडिया वर्ल्ड वाईड कॉन्टेस्ट 2025 जिंकून ही कामगिरी साध्य केली. त्यांचे पुरस्कारप्राप्त छायाचित्र उत्तर मलबार येथील कंडनार केल्लन थेयम या धार्मिक विधीवर आधारित आहे. या छायाचित्रात अग्नी आणि श्रद्धेचा प्रभावी व ऊर्ज्वल क्षण टिपण्यात आला आहे. थेयम हा धार्मिक नृत्य प्रकार केरळ म्हणजेच मलबार प्रदेश आणि कर्नाटकच्या किनारी भागात प्रचलित आहे. थेयममध्ये कलाकार देवतांचे रूप धारण करून पारंपरिक मेकअप व जड पोशाखात सादरीकरण करतात. याच स्पर्धेत डॉक्टर तुषार आंबडकर महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणचे आहेत. तर यांच्या वूड सँडपेपर पक्षाच्या छायाचित्राला कॅप्चर इन मोशन श्रेणीत प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यांच्या छायाचित्राचाही समावेश नॅशनल जिओग्राफीच्या अधिकृत कॅलेंडर आणि अल्बममध्ये करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच लोकसभेच्या अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यांचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओम बिर्ला. ओम बिर्ला यांच्या विरुद्ध फेब्रुवारी 2026 मध्ये अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या खासदारांनी हा प्रस्ताव सादर केला. अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसवर 118 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लोकसभेच्या कामकाजात अध्यक्ष पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. प्रस्ताव मांडल्यानंतर ओम बिर्ला यांनी नैतिक कारणास्तव सभागृहाचे कामकाज चालवण्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावावर 9 मार्च 2026 रोजी चर्चा होण्याची शक्यता आहे. भारताच्या संसदीय इतिहासात लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव येण्याची ही 4थी वेळ आहे. यापूर्वी जी.व्ही. मावळणकर, हुकुमसिंह आणि बलराम झाकर यांच्या विरुद्ध असे प्रस्ताव मांडले गेले होते. भारतीय संविधानाच्या कलम 94 क अंतर्गत लोकसभा अध्यक्षांना हटवण्याची तरतूद आहे. लोकसभेच्या त्यावेळच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने ठराव मंजूर झाल्यास अध्यक्षांना पदावरून हटवता येते. प्रस्तावासाठी पूर्वसूचना देणे आवश्यक असते. प्रस्तावावरील चर्चा आणि मतदान लोकसभेत घेतले जाते. प्रस्तावावरील चर्चेदरम्यान अध्यक्ष सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषवत नाहीत. ही प्रक्रिया फक्त लोकसभेला लागू होते. राज्यसभेसाठी वेगळी तरतूद आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बांगलार युवा साथी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल सरकारने बांगलार युवा साथी योजना जाहीर केली आहे. ही एक राज्यस्तरीय रोजगार सहाय्य योजना आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ही योजना 21 ते 40 वयोगटातील बेरोजगार तरुणांसाठी आहे. पात्र तरुणांना दरमहा 1,500 इतकी आर्थिक मदत दिली जाते. अर्जदार हा पश्चिम बंगालचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. किमान शैक्षणिक पात्रता माध्यमिक म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही मदत नोकरी मिळेपर्यंत किंवा जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंत दिली जाते. ही योजना 1 एप्रिल 2026 पासून अधिकृतपणे लागू होणार आहे. नेक्स्ट आहे, अमेरिकेबाहेर LED प्रमाणित जागांच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा. LED म्हणजेच LED प्रमाणित जागांबाबत भारताची जागतिक स्थिती 2025. LED लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन. तर एक आंतरराष्ट्रीय हरित इमारत प्रमाणन प्रणाली आहे. ही प्रणाली US ग्रीन बिल्डिंग काउन्सिल यांनी विकसित केली आहे. LED प्रमाणित इमारती म्हणजेच ऊर्जा कार्यक्षमता, पाणी बचत आणि पर्यावरणपूरक निकष पूर्ण करणाऱ्या इमारती किंवा कॅम्पस. यामध्ये 10 देश आणि प्रदेशांची नवीनतम वार्षिक यादी जाहीर केली. अमेरिकेबाहेरील देशांची क्रमवारी. यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे चीन. 26 दशलक्ष ग्रॉस स्क्वेअर मीटर पेक्षा अधिक LED प्रमाणित क्षेत्र आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे भारतामध्ये 16.1 दशलक्ष GSM पेक्षा अधिक क्षेत्र आहे. भारताने 2024 मधील 3ऱ्या क्रमांकावरून 2025 मध्ये 2ऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 3ऱ्या क्रमांकावरती आहे कॅनडामध्ये 8.4 दशलक्ष GSM क्षेत्र आहे. एकूण जागतिक स्थिती बघा, अमेरिका पहिल्या क्रमांकावरती. जागतिक स्थितीमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावरती आहे. परंतु अमेरिकेबाहेरील देशांमध्ये चीन पहिल्या क्रमांकावरती आहे आणि भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे. अमेरिका 50 दशलक्ष GSM पेक्षा अधिक क्षेत्रासह जगात अग्रस्थानी आहे. अमेरिकेबाहेरील देशांच्या यादीत चीन आणि भारत आघाडीवर आहेत. भारतात विशेषतः LED O+M ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स प्रमाणनासाठी जुन्या इमारतींच्या देखभाल व कार्यक्षमतेवर भर वाढवला आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच जगातील पहिली डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील AI संचालित आरोग्य सेवा परिसंस्था iLife Connect कोणत्या देशात सुरू करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. iLife Connect ही जगातील पहिली डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील आणि AI संचालित आरोग्य सेवा परिसंस्था भारतात लॉन्च करण्यात आली आहे.
या उपक्रमाचे अनावरण फेब्रुवारी 2026 मध्ये नवी दिल्ली येथे करण्यात आले. या प्रणालीचा मुख्य उद्देश रुग्णांना त्यांच्या घरीच 24 तास क्लिनिकल देखरेख आणि तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे हा आहे. ही प्रणाली विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि दुर्गम भागातील रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये प्रगत AI आधारित प्रेडिक्टिव्ह एनालिटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. रुग्णांकडून मिळणारा सर्व डेटा तज्ज्ञ डॉक्टरांनी संचालित 24 तास वैद्यकीय कमांड सेंटरकडे रिअल टाईममध्ये पाठवला जातो. रुग्ण मेडिकल ग्रेड वेअरेबल बायोसेन्सर जसे की छातीवरील पॅच आणि मनगट बँड वापरतात. या उपकरणाद्वारे ECG, हृदयगती, श्वसन दर, SpO2, शरीराचे तापमान, रक्तदाबाचे ट्रेंड, शारीरिक क्रियाकलाप, झोप आणि हृदय गतिपरिवर्तनशीलता याचे सतत निरीक्षण केले जाते. या प्रणालीमुळे रुग्णालयात पुन्हा दाखल होण्याची गरज सुमारे 76% कमी होऊ शकते. नेक्स्ट आहे ब्रँड फायनान्स 2026च्या जागतिक टॉप 250 हॉस्पिटल्स रिपोर्टमध्ये एम्स नवी दिल्लीचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 6वा. ब्रँड फायनान्स 2026च्या जागतिक टॉप 250 हॉस्पिटल्स या अहवालाचे प्रकाशन 5 फेब्रुवारी 2026 रोजी लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये करण्यात आले होते. या अहवालात भारतातील एम्स नवी दिल्लीने जगात 6वे स्थान पटकावले आहे. एम्स नवी दिल्लीने दक्षिण आशियातील सर्वात मजबूत हॉस्पिटल ब्रँड म्हणून स्थान मिळवले असून युरोप आणि उत्तर अमेरिकेतील अनेक प्रस्थापित वैद्यकीय केंद्रांना मागे टाकले आहे. एम्सला 79.9चा ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स स्कोअर मिळाला आहे. टाटा मेमोरियल सेंटर मुंबई हे 13व्या क्रमांकावर आहे. जागतिक स्तरावरील टॉप 5 रुग्णालये जॉन्स हॉपकिन्स मेडिसिन्स USA, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स NHS फाउंडेशन ट्रस्ट UK, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर USA 3ऱ्या क्रमांकावरती आहे. 4थ्या क्रमांकावरती आहे मास जनरल ब्रिगम USA. 5व्या क्रमांकावरती आहे मेयो क्लिनिक हेल्थ सिस्टीम USA. नेक्स्ट आहे बायोफेस 2026 मध्ये कोणत्या देशाला वर्षातील सर्वोत्तम देश म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. जर्मनीतील न्यूरेमबर्ग येथे 10 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित बायोफेक 2026 या सेंद्रिय उत्पादनांच्या जागतिक प्रदर्शनात भारताला कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तब्बल 14 वर्षांनंतर भारताला हा बहुमान मिळाला असून जागतिक सेंद्रिय शेती क्षेत्रातील भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे. भारताच्या सहभागाचे नियोजन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण यांनी केले आहे. या प्रदर्शनात 1047 चौरस मीटरच्या भव्य इंडिया पॅव्हेलियनमध्ये 20 पेक्षा जास्त राज्य आणि 67 सह प्रदर्शकांनी सहभाग घेतला आहे. प्रदर्शनात सेंद्रिय तांदूळ, मसाले, डाळी, तेलबिया, औषधी वनस्पती तसेच इतर मूल्यवर्धित सेंद्रिय उत्पादनांचे सादरीकरण करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच सापडलेला साशा योंगले ब्ल्यू होल म्हणजेच ड्रॅगन होल कोणत्या पाण्याच्या साठ्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दक्षिण चीन समुद्र. साशा योगले ब्ल्यू होल ज्याला ड्रॅगन होल म्हणून ओळखले जाते हे दक्षिण चीन समुद्रातील एक प्रचंड पाण्याखालील छिद्र आहे ज्याचा अभ्यास गेल्या दशकाहून अधिक काळापासून केला जात आहे. हे दक्षिण चीन समुद्रात असलेल्या पॅरासेल बेटांजवळ स्थित आहे. हे डिस्कव्हरी रीफपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. याची खोली अंदाजे 301.19 मीटर म्हणजेच 997 फूट आहे. 2024 पूर्वी हे जगातील सर्वात खोल ज्ञात ब्ल्यू होल मानले जात होते. स्थानिक मच्छीमार याला दक्षिण चीन समुद्राचा डोळा असे संबोधतात. ब्ल्यू होल म्हणजे चुनखडीच्या भागात तयार झालेल्या खोल उभ्या पाण्याखालील गुहा असून समुद्र पातळी वाढल्यानंतर त्या पाण्याने भरल्या जातात. वरच्या सुमारे 100 मीटरपर्यंत समुद्र जीवसृष्टी आढळते. त्याखाली पाणी ऑक्सिजन विरहित असल्यामुळे जीवसृष्टी अत्यल्प आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2026 मधील पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक कोठे झाली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. 2023 मधील पहिली ब्रिक्स शेर्पा आणि सूस शेर्पा बैठक 9 आणि 10 फेब्रुवारी 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडली. 2026 साठी भारताने ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले असून त्या अंतर्गत झालेली ही पहिली उच्चस्तरीय बैठक होती. भारताने यापूर्वी 2012, 2016, 2021 आणि आता 2026 मध्ये चौथ्यांदा अध्यक्षपद भूषवले आहे. या बैठकीचे मुख्य सूत्र लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी हे होते. बैठकीचे अध्यक्षस्थान भारताचे ब्रिक्स शेर्पा परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सुधाकर दलेला यांनी भूषवले. यामध्ये भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या संस्थापक देशांसह इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात या नवीन सदस्य देशांचे शेर्पा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आरोग्य, कृषी, हवामान बदल, सुरक्षा आणि आर्थिक सहकार्य यासारख्या क्षेत्रातील प्राधान्यक्रमांवर चर्चा झाली. ही बैठक आगामी 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पायाभरणी करणारी महत्त्वाची बैठक ठरली.
नेक्स्ट आहे मिलानो कार्टिना 2026 हिवाळी ऑलिम्पिकसाठी कोणत्या भारतीय दिग्गजाची मशाल वाहक म्हणून निवड झाली होती? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा यांची मिलानो कोर्टिना 2026 हिवाळी ऑलिम्पिकसाठी अधिकृत मशाल वाहक म्हणून निवड झाली आहे. हा प्रतिष्ठित क्रीडा सोहळा 6 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान मिलान आणि कोर्टिना डी अपेजो इटली येथे पार पडणार आहे. अभिनव बिंद्रा यांना 5 फेब्रुवारी 2026 रोजी ऑलिम्पिक ज्योत वाहून नेण्याचा सन्मान मिळाला. यापूर्वी त्यांनी पॅरिस 2024 उन्हाळी ऑलिम्पिकच्या मशाल रिलेमध्येही सहभाग घेतला होता. त्यामुळे हा त्यांचा दुसरा टॉर्च बेअरिंग सन्मान ठरला. अभिनव बिंद्रा हे भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते आहेत. त्यांनी बीजिंग 2008 ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवलेला होता. अभिनव बिंद्रा यांनी ऑलिम्पिक ज्योतीला एकता, चिकाटी आणि मानवी आकांक्षांचे प्रतीक असे संबोधलेले आहे. नेक्स्ट आहे म्युच्युअल फंडमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या शहरात पहिली महिला केंद्रित शाखा सुरू करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली. भारतातील पहिली महिला केंद्रित म्युच्युअल फंड शाखा LIC म्युच्युअल फंड यांनी भारतातील पहिली महिला केंद्रित म्युच्युअल फंड शाखा सुरू केलेली आहे. ही शाखा दक्षिण दिल्ली येथे 9 फेब्रुवारी 2026 रोजी उद्घाटन करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची समर्पित महिला शाखा सुरू करणारी ही देशातील पहिली मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ठरली आहे. ही शाखा पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचालित केली जाते. शाखा व्यवस्थापनापासून ते रिलेशनशिप मॅनेजरपर्यंत सर्व पदांवर महिला आहेत. महिला गुंतवणूकदारांना वैयक्तिक मार्गदर्शन, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल सहाय्य प्रदान करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाद्वारे महिलांमध्ये गुंतवणुकीबाबत आत्मविश्वास वाढवणे आणि म्युच्युअल फंड क्षेत्रातील त्यांचा सहभाग वाढवणे अपेक्षित आहे. विद्यार्थिनी, गृहिणी, नोकरी करणाऱ्या महिला, उद्योजक आणि सेवानिवृत्त महिला अशा सर्व स्तरातील महिलांना आर्थिक नियोजनात मदत केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2026च्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या खेळाडूने 3 नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक जिंकले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मीराबाई चानू. राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026मध्ये ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती मीराबाई चानू यांनी महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. स्पर्धा उत्तर प्रदेशातील मोदीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. तिने स्नॅच प्रकारात 89 किलो वजन उचलून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. क्लीन अँड जर्क प्रकारात 116 किलो वजन उचलून आणखी एक राष्ट्रीय विक्रम नोंदवला. तसेच एकूण 205 किलो वजन उचलत तिने एका स्पर्धेत 3 राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. 3 कोणते बघा? स्नॅच प्रकारात 89 किलो वजन उचलले, क्लीन अँड जर्क प्रकारात 116 किलो आणि एकूणमध्ये 205 किलो. स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजन या तिन्ही प्रकारांमध्ये तिने नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवलेले आहेत. नेक्स्ट आहे मिलानो कोर्टिना 2026 हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजवाहक कोण होते? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आरिफ खान. आरिफ खान यांनी 6 फेब्रुवारी 2026 रोजी मिलानो कोर्टिना 2026 हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात भारताचा तिरंगा फडकवला. हा उद्घाटन सोहळा इटली येथे पार पडला. आरिफ खान यांची भारताच्या ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेत भारतीय पदकाचे नेतृत्व केले. आरिफ खान हे अल्पाईन स्कीइंग या प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी यापूर्वी बीजिंग 2022 हिवाळी ऑलिम्पिकमध्येही भारताचे ध्वजवाहक म्हणून काम केले होते. त्यामुळे त्यांचे सलग दुसरे प्रतिनिधित्व ठरले. नेक्स्ट आहे आशियाई रायफल आणि पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत प्राची गायकवाडने कोणते पदक जिंकले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुवर्णपदक. नवी दिल्ली येथे आयोजित आशियाई रायफल आणि पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप 2026मध्ये प्राची गायकवाड हिने सुवर्णपदक जिंकले आहे. तिने 50 मीटर रायफल 3 पोझिशन ज्युनियर महिला गटात हे यश संपादन केले. अंतिम फेरीत प्राचीने 353.3 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. तिने कझाकस्तानच्या तोमिरिस अमानोवा हिचा पराभव केला. प्राचीने अनुष्का ठोकर आणि धवलिका देवी यांच्यासह ज्युनियर महिला सांघिक स्पर्धेतही भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. याच स्पर्धेत अनुष्का ठोकर हिने वैयक्तिक गटात कांस्य पदक जिंकलेले आहे. वरिष्ठ गटात आकृती दहिया हिने रौप्य पदक आणि अंजुम मौदगिल हिने कांस्य पदक पटकावले. प्राची गायकवाड ही गन फॉर ग्लोरी शूटिंग अकॅडमीच्या प्रोजेक्ट लीप उपक्रमाची ॲथलीट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 13 फेब्रुवारी. दरवर्षी 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. माहितीचा प्रसार आणि जनजागृतीसाठी रेडिओच्या महत्त्वाचा गौरव करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 13 फेब्रुवारी 1946 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओची स्थापना झाली होती. युनेस्कोने 2011 मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. 2012 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने अधिकृत मान्यता दिली आणि पहिल्यांदा जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करण्यात आला.
2026ची थीम आहे रेडिओ अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI इज अ टूल नॉट अ वाईस. नेक्स्ट आहे एंटरप्राइज AI वापरात भारत कोणत्या देशानंतर दुसऱ्या स्थानावर आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका. एंटरप्राइज AI वापराच्या बाबतीत भारत अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या स्थानावर आहे. ही माहिती झेड्सक्लेअर थ्रेटल बज 2026 या AI सुरक्षा अहवालात नमूद करण्यात आली आहे. जागतिक क्रमवारीत अमेरिका प्रथम तर भारत द्वितीय क्रमांकावर आहे. भारत आशिया पॅसिफिक प्रदेशात प्रथम स्थानावर असून या प्रदेशातील एकूण AI क्रियाकलापांमध्ये भारताचा वाटा 46.2% पेक्षा जास्त आहे. जून ते डिसेंबर 2025 या 6 महिन्यात भारतीय कंपन्यांनी सुमारे 82.3 अब्ज AI/ML व्यवहार नोंदवले. भारतात AIचा वापर प्रामुख्याने तंत्रज्ञान व दळणवळण, उत्पादन, सेवा, वित्त आणि विमा या क्षेत्रांमध्ये होत आहे. हा अहवाल 10 फेब्रुवारी 2026 रोजी इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026च्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच निधन झालेले पी रमैया कोण होते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पत्रकार. पी रमैया हे ज्येष्ठ पत्रकार व कर्नाटक विधान परिषदेचे माजी सदस्य होते. त्यांचे 10 फेब्रुवारी 2026 रोजी वयाच्या 92व्या वर्षी बेंगळुरू येथे निधन झाले. त्यांनी द हिंदू वृत्तपत्रात सुमारे 50 वर्षे काम केले आणि 1998 मध्ये कर्नाटक ब्युरो चीफ म्हणून निवृत्त झाले. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना हिंदू रमैया म्हणूनही ओळखले जात असे. 1998 मध्ये जनता दल सरकारने त्यांची कर्नाटक विधान परिषदेवर नियुक्ती केली. त्यांनी 2004 पर्यंत सदस्य म्हणून काम केले. त्यांना कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार, केंपेगौडा पुरस्कार आणि कर्नाटक मीडिया अकादमी पुरस्कार अशा सन्मानाने गौरवण्यात आले आहे. 2022 मध्ये त्यांनी नानू हिंदू रमैया हे आत्मचरित्र प्रकाशित केले. त्यांनी लहान वृत्तपत्रांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून तसेच कर्नाटक पत्रिका अकादमी, राज्य मान्यता समिती आणि दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही कार्य केले. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाकडे पहिल्यांदाच कंबाइंड टास्क फोर्स 154ची कमान सोपवण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. भारताला म्हणजेच भारताच्या भारतीय नौदलाला प्रथमच कंबाइंड टास्क फोर्स 154 याची कमान सोपवण्यात आली आहे. हा पदभार स्वीकारण्याचा सोहळा 11 फेब्रुवारी 2026 रोजी मनामा बहरीन येथे संयुक्त सागरी दल मुख्यालयात पार पडला. भारतीय नौदलाचे कमांडर मिलिंद एम मोकाशी यांनी इटालियन नौदलाच्या आउटगोईंग कमांडरकडून कमान स्वीकारली. भारताने प्रथमच या बहुराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यदलाचे नेतृत्व स्वीकारले असून हे ऐतिहासिक पाऊल मानले जाते. CTF 154ची स्थापना मे 2023 मध्ये करण्यात आली. हे कार्यदल संयुक्त सागरी दलाचा अंतर्गत कार्य करते, ज्यामध्ये जगभरातील 47 देशांचा समावेश आहे. सदस्य राष्ट्रांना सागरी सुरक्षेचे प्रशिक्षण देणे आणि क्षमता बळकट करणे हे CTF 154चे प्रमुख उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कर्नाटक आणि तमिळनाडूमधील कोणत्या नदीवरील पाणी वाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एक समर्पित जलवाद न्यायाधिकरण स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पेन्नैयार नदी. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक आणि तमिळनाडू यांच्यातील पेन्नैयार नदी पाणी वाद सोडवण्यासाठी स्वतंत्र जलवाद न्यायाधिकरण स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. 2 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि NV अंजारिया यांच्या खंडपीठाने 1 महिन्याच्या आत अधिसूचना जारी करण्यास सांगितले. हा वाद कर्नाटकने नदीवर चेक डॅम व पाणी वळवण्यासाठी उभारलेल्या संरचनांमुळे निर्माण झाला असून तमिळनाडूने 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल केली होती. तमिळनाडूच्या मते या बांधकामामुळे खालच्या भागातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. विशेषतः कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मार्कंडेय नदी म्हणजेच पेन्नैयारची जी उपनदी आहे त्यावरील धरण चेक डॅम हे वादाचे एक प्रमुख कारण आहे. हे न्यायाधिकरण आंतरराज्यीय नदी जलवाद अधिनियम 1956 अंतर्गत स्थापन केले जाईल. पेन्नैयार नदीला कन्नडमध्ये दक्षिण पिनाकिनी आणि तमिळमध्ये थेनपेन्नई असेही म्हटले जाते. नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशाच्या साथीने हायड्रोजन फेलोशिप प्रोग्राम सुरू केला आहे? बघा याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नेदरलँड्स. भारत आणि नेदरलँड्स यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये भारत नेदरलँड्स हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचा उद्देश हरित हायड्रोजन संशोधनात सहकार्य वाढवणे आणि भारताच्या उदयोन्मुख हायड्रोजन अर्थव्यवस्थेसाठी तांत्रिक कौशल्य विकसित करणे हा आहे. हा उपक्रम भारतीय PhD विद्यार्थी, पोस्ट डॉक्टरल संशोधक आणि प्राध्यापकांसाठी खुला आहे. या अंतर्गत निवड झालेल्या संशोधकांना नेदरलँड्समध्ये प्रगत हायड्रोजन तंत्रज्ञानात प्रशिक्षण व संशोधनाची संधी दिली जाईल. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने ग्रोनिंगन विद्यापीठ आणि भारतातील 19 IITsोबत भागीदारी केली आहे.
या कार्यक्रमाची घोषणा 10 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली। अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मार्च 2026 आहे। नेक्स्ट आहे दरवर्षी युनानी दिवस कधी साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 फेब्रुवारी। दरवर्षी 11 फेब्रुवारी हा दिवस जागतिक युनानी दिवस म्हणून साजरा केला जातो। हा दिवस प्रसिद्ध युनानी वैद्य, शिक्षक आणि स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। या दिवसाचा उद्देश युनानी औषधोपचार पद्धतीबद्दल जनजागृती करणे आणि तिचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे। भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने 2017 मध्ये प्रथमच हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली। 2026 ची थीम आहे इनोव्हेशन अँड इव्हिडन्स इन युनानी प्रॅक्टिस। द्रौपदी मुर्मू यांनी युनानी दिनानिमित्त आयोजित 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले। हकीम अजमल खान हे जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठाचे संस्थापकांपैकी एक होते आणि त्यांनी युनानी वैद्यकीय पद्धतीला आधुनिक स्वरूप देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारत आणि चीन यांच्यातील धोरणात्मक बैठक कोठे झाली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली। 10 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे भारत आणि चीन यांच्यात पहिल्यांदाच व्यापक धोरणात्मक बैठक पार पडली। 2020 मधील गलवान व्हॅली संघर्षानंतर ही पहिली उच्चस्तरीय रणनीतिक बैठक होती। बैठकीस भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि चीनचे कार्यकारी परराष्ट्र मंत्री मा झाओशू उपस्थित होते। या बैठकीचा उद्देश दोन्ही देशांमधील संबंध पूर्वपदावर आणणे आणि भविष्यातील सहकार्याबाबत मार्ग आखणे हा होता। वास्तविक नियंत्रण रेषेवर पूर्णपणे सैन्य मागे घेणे आणि सीमेवर शांतता व स्थैर्य राखणे यावर दोन्ही बाजूंमध्ये एकमत झाले। व्यापार, चीनमधून होणारी गुंतवणूक आणि प्रलंबित विजा प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। अद्ययावत हवाई सेवा करार लवकर अंतिम करण्याची गरज दोन्ही देशांनी मान्य केली। 15 जून 2020 रोजी पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चीनी सैन्यात हिंसक चकमक झाली होती, ज्यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि त्यानंतरची ही पहिलीच धोरणात्मक बैठक झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि कोणत्या शेजारी देशाने 8 फेब्रुवारी 2026 रोजी मैत्री बस सेवा वाढवण्यासाठी करार केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बांगलादेश। भारत आणि नेपाळ। बघा याचा योग्य पर्याय आहे नेपाळ, पर्याय क्रमांक 1। भारत आणि नेपाळ यांनी 8 फेब्रुवारी 2026 रोजी नेपाळ भारत मैत्री बस सेवा अधिक सक्षम आणि व्यापक करण्यासाठी महत्त्वपूर्ण करार केला। या कराराअंतर्गत 4 फेब्रुवारी 2026 रोजी नेपाळमधील बेन्नी ते भारताची राजधानी दिल्ली अशी थेट बस सेवा सुरू करण्यात आली। हा नवीन मार्ग प्रसिद्ध मुक्तिनाथ मंदिर येथे जाणाऱ्या तीर्थयात्रेकरूंच्या सोयीसाठी सुरू करण्यात आला आहे। ही बस सेवा दररोज उपलब्ध असून सुमारे 1400 किलोमीटरचा प्रवास सुमारे 27 तासात पूर्ण करणार आहे। हा मार्ग सॅंगजा, भैरवा, अयोध्या आणि आग्रा मार्गे जातो। पर्यटन आणि व्यापाराला चालना देण्यासाठी ढाका आणि कोलकाता दरम्यान बसची संख्या वाढवण्याबाबत हे करार करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे ए माटी कथा कहे आणि बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर ही अलीकडेच प्रकाशित झालेली पुस्तके कोणी लिहिली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विश्वभूषण हरिचंदन। विश्वभूषण हरिचंदन यांनी ए माती कथा कहे आणि बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर ही 2 पुस्तके लिहिली आहेत। विश्वभूषण हरिचंदन हे ओडिसाचे माजी कॅबिनेट मंत्री तसेच आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडचे माजी राज्यपाल राहिले आहेत। ए माती कथा कहे हे पुस्तक मूळ ओडिया भाषेत असून त्यामध्ये ओडिसाची संस्कृती, लोकशाही आणि विविध सामाजिक विषयांवरील 30 निबंधांचा समावेश आहे। बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर हे पुस्तक इंग्रजी भाषेत असून ते 1817च्या ऐतिहासिक पाईका बंडाचे नेतृत्व करणारे बक्षी जगबंधू यांच्या जीवनावर आधारित आहे। या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन फेब्रुवारी 2026 मध्ये ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या हस्ते करण्यात आले। नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्याने पढाई विथ AI नावाचा डिजिटल लर्निंग उपक्रम सुरू केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेश राज्याने पढाई विथ AI हा डिजिटल लर्निंग उपक्रम सुरू केला आहे। या कार्यक्रमाचा शुभारंभ 9 फेब्रुवारी 2026 रोजी बिलासपूर जिल्ह्यातील बारठीन येथे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या हस्ते करण्यात आला। या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना AI आधारित तंत्रज्ञानाद्वारे दर्जेदार शैक्षणिक साहित्य आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे। हा उपक्रम पूर्णपणे डिजिटल शिक्षण प्रणालीवर आधारित आहे। विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण शैक्षणिक समुपदेशन आणि मार्गदर्शनाची सुविधा दिली जाते। हा प्रकल्प नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने राबवला जात आहे। ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना खासगी कोचिंगवर अवलंबून न राहता स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले। यासारखे नवीन करंट अफेअर्स अभ्यासण्यासाठी या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।